एक किस्सा सांगतो. आदिवासी समाजात शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प होतं. मुलं मुली शाळेला येत नव्हते. ती संख्या वाढावी म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या उपस्थितीसाठी 1 रुपयाचा उपस्थिती भत्ता देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. बापूंनी विधिमंडळात आपलं म्हणणं मांडलं. जी अवस्था आदिवासी समाजाची आहे तीच अवस्था धनगर समाजाची आहे. धनगर समाजाचं दुखणं आणि आदिवासी समाजाचं दुखणं हे काय वेगळं नाही. त्याच्यामुळं हा जो उपस्थिती भत्ता आदिवासी प्रवर्गात दिला जातो तो धनगर समाजासाठी देण्यात यावा अशी बाजू ठामपणे बापूंनी मांडली आणि प्रचंड मोठा पाठपुरावा करून ही मागणी मान्य करून घेतली. शाळेत गेल्यानंतर उपस्थितीचा भत्ता मिळतो. यामुळं गोरगरीब धनगराची किती पोरं त्यावेळेला शिकली असतील, त्यांचं त्यावेळी शिकणं आत्ताच्या पिढीसाठी किती महत्त्वाचं असेल आणि आत्ताची जी धनगरांची विकसित पिढी दिसते त्याच्यामध्ये ह्या 1 रुपया उपस्थिती भत्त्याचं किती मोठं योगदान आहे याचा विचार तुम्ही करा. शेंडगे बापू ज्यावेळेला मुंबईत स्थायिक झाले तेव्हापासून त्यांनी समाजकार्यासाठी प्रचंड काम केलं. 1965 पासून धनगर ST आरक्षण लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. या सहभागात त्यांना अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. 1965ला जो लढा सुरू झाला होता 1995 उजाडेपर्यंत ST आरक्षणाच्या लढ्यात फारसा मोठा काही बदल घडला नव्हता. त्यामुळं जे मिळतंय ते घ्यायचं, आपली ताकद वाढवायची आणि लढायचं ही रणनीती बापूंनी आखली होती.